हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. मी चैताली आणि स्वागत आहे तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. ॲक्च्युली न्यूबॉर्न असू देत किंवा प्रीटम बेबीज असू देत, त्यांचं मेन जे असतं इश्यू म्हणता येईल तो म्हणजे गॅसेसचा इश्यू. आणि जे कोलिक पेन असतं जे गॅसमुळं होतं त्यामुळं बच्चू बऱ्याच टाईम इरिटेटिंग असतात किंवा बऱ्यापैकी रडत असतात. तर त्यासाठी एक छानसं सोपं असं इझी सोल्युशन मी घेऊन आलेले आहे. काय करायचं, बच्चूची जेव्हा फिडिंग झालेली असते, मग ते ब्रेस्ट फीड असू दे किंवा बॉटल फिडिंग, ती झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही त्यांना पालतं झोपवायचे. कसं ते मी ना या व्हिडिओच्या शेवटी टाकते. माझे बेबीजला दोघांनाही मी तसं झोपवलं आहे. तर ही ट्रिक तुम्ही देखील तुमच्या बेबीजवर ट्राय करू शकता आणि जे कोलिक पेन आहे म्हणजे गॅसमुळं जे पेन होतं बच्चूंना, त्याच्यापासून तुमच्या बेबीजला फ्री करू शकता. टमी टाईम देताना घ्यायची महत्त्वाची काळजी म्हणजे बाळांसाठी आपण जो बिछाना करतो त्याच्यामध्ये जो बाळांच्या खांद्यापासून वरचा डोक्यापर्यंतचा जो भाग आहे त्याच्या खाली छोटीशी उशी किंवा एक छोटासा रुमाल फोल्ड करून ठेवायचा व तो भाग वरती घ्यायचा, जेणेकरून पिलेले दूध हे पुन्हा रिटर्न उलटी स्वरूपात बाहेर येऊ नये म्हणून. अशा रीत्या तुम्ही त्यांचा बिछाना करू शकता. तर आता माझे दोन्हीही बच्चू त्यांचा टमी टाईम एन्जॉय करत आहे. ह्या पालतं झोपवण्याच्या प्रोसेसला तुम्ही टमी टाईम त्यांचा म्हणू शकता. तर ते दोघं ते एन्जॉय करत आहे आणि मी देखील माझी राहिलेली कामं आवरून घेते. आणि ही सोपी जी एक ट्रिक आहे ती माझ्यासाठी तर खूप युजफुल आहे. तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि भेटूयात पुढच्याच अशा एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय फ्रेंड्स.